ते म्हणला 20 वर्ष झालं चालताच येत नाही खड्यात. हो म्हणला मलाही एक कुरूप झालंय. आता तू त्याच्या कशाला सांगायला, त्याच्या पायाला गंडलं झालेत कुरूपाचे, तू काय ते नीट करणार आहे. ते हे आपण भरकी माणसं आहेत ना, आपण समुद्रातही सळल्यानं नीट होत नाही तर बुटकं भर पाण्यानं काय आपले दात घासायचे ऐका नाही. म्हणून दुःख सांगायचं असेल तर या लोकांना सांगायचं, साध्वींना सांगायचं, संतांना किंवा देवाला सांगायचं. हुशार मुलगी होती, गर्भाची संवेदना लक्षात आली आणि त्या दिवशी सासूनं पूजा करायला लावलं. पूजा करायला लावलं. भारतीय संस्कृती किती गोड आहे सांगू का. महाराष्ट्राची संस्कृती, आपल्या संस्कृतीमध्ये मुलीला सगळं शिकवल्या जातं आणि मग तिचं लग्न केलं जातं. ती महाराष्ट्राची संस्कृती. अण्णा स्वयंपाक शिकवल्या जातो, पूजापाठ शिकवल्या जातं, आलेल्या पाहुण्यांचा आदर शिकवल्या जातो, स्वच्छता शिकवल्या जाती आणि मग तिचं लग्न केलं जातं. बऱ्याच नवऱ्यांना काही न शिकवता त्या पोरींचे लग्न केल्या जातं. म्हणून पैसे तोपर्यंत नवऱ्याला हॉटेलहून डबे सांगतात आणि ज्या दिवशी त्याचे संपले त्या दिवशी माहेरात येतात. ही संस्कृतीच्या बाहेरची क्रिया, अशी क्रिया नाही आपल्याकडं. आपल्याकडं आधी शिकवल्या जातं. तुम्हाला एक माहिती आहे का, आपल्याकडं मुलीला शिकवल्या जातं नवल नाही, आपल्या इथं बैलाला आधी शिकवल्या जातं आणि मग टिपणीला धरल्या जातो. बैल सुद्धा न शिकवता धरलेला बैल कसा तास आणील, किती जू मोडीन, किती फन मोडीन, किती जानुळे मोडीन आणि किती आवता हाणणाऱ्याच्या तोंडातून ने जाते. ते हिशोबात चलत असतो का बैल बिन शिकलेला. म्हणजे आपल्या संस्कृतीत बैलाला सुद्धा शिकवल्या जातं, आपल्या संस्कृतीत घोड्याला सुद्धा शिकवलं जातं, तेव्हा त्याच्यावर बसल्या जाते. हा न शिकवलेल्या घोड्यावर बसल्यावर ते बोरी खालून जाईन, घेईन ना तोंडवर बाडून. म्हणून आपल्याकडं शिकवल्याशिवाय त्या वैचारिक पातळीची लेवल आणल्याशिवाय त्याला हाताळल्या जात नाही. ती आपली भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीत भाजलेली ती मुलगी. म्हणून आपल्याकडं म्हणायचं पोरगा औंधा भाजायचं. बाबा भाजायचं म्हणजे इस्त्यात नाही वांग भाजल्यावानी, भाजायचं म्हणजे लग्न करायचं. काय मार्मिक शब्द होते जुन्या लोकांचे. विठाला विठाला सर्व गुण संपन्न मुलगी, निष्ठावंत वारकऱ्याची कन्या. देवपूजेला बसल्याच्या नंतर पूजेमध्ये देव होता. तो देव बापाच्या इथून आणीत असते. आपल्याकडे लग्न झाल्यावर शेवटचा विधी असतो परवर लुटायचा. नवरी नवरदेवाला आपल्या बापाच्या घरी नेती आणि बापाच्या देवहऱ्यात पाय पडायला लावती आणि मग पाय पडता पडता ती सांगती हे देव घ्या. ते देव म्हणजे लंगडा देव, म्हणजे गोपाल कृष्ण, हे देव घ्या. अशी पद्धत आहे. मग त्यानं तो देव खिशात टाकायचा. ते म्हणला मी घेत नाही. मग ती म्हणली मी संग येत नाही. घ्यावा लागतो का नाही तो दे देवा. तो देव तिकून आणलेल्या देवाचा सत्यनारायण करीत असते. तर हो मी केलं 27 वर्ष. हो ना. आणि मग तो देव खिशात घेतला. तो देव, त्या देवाची ती पूजा करीत होती. कोणी नाही मागच्या देवघरात, एकटीच आहे. बाजूला कोपऱ्यात एक जातो होतो भोजेकर बाबा. त्या जात्यावर एक दगड असतो गोल, खुंटा ठोकायचा. भाऊसाहेब पाटील तर दगड घेतला तिने हातात. तो हातात घेऊन दगड देवाच्या पुढे टेकला. देवाला लोणी ठेवलं, त्याच्यावर तुळशीचं पान ठेवलं. काय त्यांचा महिमा सांगतोय. तुळशीचं पान लोण्यावर ठेवलं आणि गोपाल कृष्णाला प्रणाम केला. मालक, माझ्या माहेरात आतापर्यंत देवा तुझी पूजा करत होते रे, याच्याकरता तुझ्या पूजेची अस्मिता मला सुद्धा आहे. पण एक विचारते रे देवा, बापानं ज्याच्यासोबत लग्न लावून दिलंय त्याचा अजून शारीरिक संग नाही. वारीत गेल्याच्या नंतर जी माणसं पाहिली, मोठी माणसं पाहिली त्यांना बाप म्हणाले आणि कमी वयाची पाहिली त्यांना जिजा भाऊ म्हणाले. मग पुरुषाचा संग मला नाही, मग माझ्या पोटात गर्भ कसा? देवा ही माहेरी सांगितलं तर आचरणातली लोक आहे. माझी आई देहत्याग करील, माझे बाबा प्राण सोडतील आणि सासरी जर सांगितलं तर ते मला हाकलून देतील. हे जगिन्य वाढन बरं देवा. मग मी तुला निमूटपणे विचारते, सुखही तुलाच सांगावं, दुःखही तुलाच सांगावं. आमच्या परंपरेतली सगळी जे ही धुरा आहे का देवा, ही तुला वाहिलेली आहे. वा संसार, हा हे सगळं तुला अर्पण केलंय.
पण सांग ना देवा, कोणाचा गर्भ आहे? महाराज, धातूची मूर्ती बोलत असते का? तांब्या पितळाचा असेल ते फार केला तर चांदीचा रंगनाथ असेल, लय श्रीमंत असेल भोजेकर बुवा सोन्याचा असेल रंगनाथ मूर्ती, पण धातूची चिन कैलास बुवा ती कशी बोलल होती? त्या धातूच्या मूर्तीच्या हातात एक लोण्याचा गोळा आहे, पण तो गोळा कशाचा आहे? धातूचाच आहे. आणि हिच्या हातात दगडाचा गोळा आहे. देवाला सांगितलं, देवा सांग रे परमेश्वरा, सांग सांग गर्भ कोणाचा आहे? बोलत नव्हती मूर्ती. त्या रंगनाथाला, त्या गोपालकृष्णाला, त्या पंढरीतल्या मालकाला दह्या दुधानं तिनं स्नान घातलं होतं आणि सांगितलं, देवा मी तुला दह्या दुधानं स्नान घातलं, लोण्याचा तुळशीच्या पानाचा प्रसाद ठेवलाय, पण आता मी तुला प्रसाद देणार माझ्या अशुद्धाचा. अशुद्ध म्हणजे रक्त. मला सांग गर्भ कोणाचा आहे, नाही तर तुझ्या समोर हा पाषाण मी माझ्या डोक्यात घालून तुला रक्तस्नान घालते. तात्काळ मूर्ती प्रगट झाली. प्रगट झाली मूर्ती. चतुर्भुज नारायण आहे. पायावर डोकं ठेवलं, वटी पसरली. सांग देवा गर्भ कोणाचा आहे? पर्याय आहे देवा. माहेरी सांगितलं पर्याय नाही, सासरी सांगितलं पर्याय नाही, पाताचा पर्याय आहे. त्याला गर्भपात म्हणतात. पण हे जर पाप मी केलं तर चंद्र सूर्य येतोपर्यंत माझं नाव गढूळ राहीन, घाणेरडं राहीन, कलंकित राहील. म्हणून या निष्पाप बालकाची मी हत्या करणार नाही. आहे पर्याय, पण तो चुकीचा पर्याय आणि तो संप्रदायात मोडत नाही. मग सांग देवा, हे तिन्ही पर्याय जर माझ्या समोर मला अवगत नाहीत, मला ते प्राप्त करता येत नाहीत, त्याच्यापासून मला फायदा नाही आणि मला ते सहन होत नाही. सांग, करू देह त्याग तुझ्या पुढे. ठस 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 देव रडत होता. रडत होते प्रभू, रडत होते. महाराज व्याकुळ होऊन गदगदलेलं अंतकरण देवाचं पाहिल्याच्या नंतर तिनं स्वतःच्या पदरानं देवाचे डोळे पुसले. गोपाल कृष्णाचे, पंढरीतल्या मालकाचे डोळे पुसले. देवा, रडणं हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. रडणं हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. मला माझं उत्तर मला पोषक द्या द्या. डोळे पुसल्यावर देवाचं रडणं थांबलं आणि व्याकुळ होऊन ही रडत होती. देवा, पवित्र कुळातली रे देवा, आतापर्यंत मला फुलासारखं या कुळातल्या लोकांनी या 5-10 दिवस सांभाळले रे. का रे देवा अपराधा? सांग ना देवा. जगाच्या मालकानं स्वतःच्या पितंबराच्या कोपऱ्यानं तिचे डोळे पुसले. तिचं नाव होतं सखुबाई. जसं या अधिष्ठानाच्या माऊलीचं नाव आहे आसरा माता, तसं त्या माऊलीचं नाव होतं सखुबाई. डोळे पुसले भोजेकर बाबा. जगाचा मालक खाली बसला आणि सांगितलं, सखू सासूरवाशिनी होसीस. पारतंत्र्यातलं जीवन होतं. एक मर्यादित कवच असतं तारुण्यामध्ये. बाल्य रक्षंती पिता, तारुण्य रक्षंती भ्राता, वार्धक्ये रक्षंती पुत्र, हा नैव नैव स्त्री स्वतंत्रता. बालपणात आई वडिलाचा धाका असावा, तरुणपणात आपल्या पतीचं कवच असावा आणि 90 वर्षाची म्हातारी असेल तरी मुलांचं कवच असावा. वार्धक्ये रक्षंती पुत्र, हा नैवम गिरगावकर लिखितम. आणि हे सखू, या सगळ्या गोष्टीची तू पायमल्ली केलीस. भगवान म्हणले, हे म्हणण्यापेक्षा तुझ्या उद्याच्या भवितव्याचा विचार न करता धाडस केलंस आणि तू माझ्या दर्शनाकरता आलीस ग. पण मला तुझ्या माहेरातल्या लोकांची किंवा आली ग. एका पवित्र कुळातली मुलगी आहेस, तिकडच्या लोकांचं जगिन्य होऊ नये, अपमानाचा डोंगर वाढ होऊ नये, याच्याकरता तू वारीत आल्याच्या नंतर तुझ्या घरची सगळी कामं मी तुझ्या रूपात मी केली. महाराज, ती सखुबाई होती. सखुबाई तिनं सांगितलं, देवा तू साडी नेसला असशील काही नवल नाही, सारवण केला असेल काही नवल नाही, सडा टाकला असेल काही नवल नाही, स्वयंपाक केला असेल काही नवल नाही, शेण काढला असेल नवल नाही, केर टाकला असेल काही नवल नाही. याच्या मागं लोकांचं करीत आलाच ना. चोखोबारायचे मेलेली जनावर ओरडेस, गोरोबा काकाचा चिखल तुडीलास,
नरहरी महाराजाचा गडू फुंकू लागलास, सावता बाबाला खुरपू लागलास, हे खूप काम, अर्जुनाची घोडी धुतलीस, हे खूप काम केलेस ना रे देवा. काय नवलाची गोष्ट आहे? फक्त साडी नेसून केले काय? मला याचं वाटत नाही. माझं एकच प्रश्न आहे की माझ्या पोटातलं गर्भ कोणाचा? आता डबडबलं अंतकरण आणि भगवंतानं सांगितलं, सखू एके दिवशी तुझ्या मालकाला कामना उत्पन्न झाली आणि ती तृप्त करण्यासाठी त्याच्या शेजेवर संग केला. कोणी केला संग? देवान महाराज श्रुतीनं प्रश्न केला. हागा पुरुषा गर्भाशय, पुरुषाला गर्भाची पिशवी कसं शक्य आहे महाराज? श्रुती प्रश्न करते देवाला. श्रुती 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 प्रश्न करते. श्रुती भगवंतानं श्रुतीला सांगितलं, श्रुती या प्रश्नाचं उत्तर तुला पुन्हा देईल, पण हिचं मिटू दे ना, मिटू दे, हिचं मिटू दे. श्रुतीनं स्वतःचा प्रश्न चुरगाळून टाकला आणि श्रुती या विचार विचार करत होती की जगाचा बाप आहे, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता. झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि एवढ्या मोठ्या टोकाचा जगाचा बाप असताना इथं कोण्याही माणसाला 10 लाख रुपये दिले तर कृष्णबुवा साडी नेसून संभाजीनगर जिल्ह्यात फिरंग का एखादा माणूस इथं बसलेला? 10 लाख रुपये माझ्याकडे तर नाही, तर मी भीक मागून देईल. आपल्याकडे एवढे पैसे कुठून आले? मी भीक मागल पण त्याला 10 लाख रुपये देईल. करा हातवरी. फिरतो माणूस नाही. जगाचा बाप नुसती साडी नेसला नाही, बाई होऊन पुढच्याचं काम तृप्त केला. महाराज श्रुती वेडी झाली, वेडी वेडी झाली, वेडी. काय देवानं इतक्या खालच्या दर्जाचं काम केलं असेल? ती म्हणते मी याचा विचारच करत नाही, पण हिचं जीवन सांभाळण्यासाठी केलंय, सखूबाईचं जीवन सांभाळण्यासाठी केलंय. त्याअर्थी हिचा अधिकार किती मोठा असेल? सखूबाईचं जीवन सांभाळण्यासाठी, तिचं पावित्र्य सांभाळण्यासाठी, तिचं जगिन्य होऊ नये, तिचा अपमान होऊ नये, विश्वात तिची कसल्याही प्रकारची नामुष्की होऊ नये, याच्याकरता हिच्याकरता देव इतका खाली आलाय. हिची पावर काय असावा? तर श्रुतीशास्त्राला संत वाङ्मयातल्या काही लोकांनी सांगितलं, हे श्रुती माते, विश्वाच्या मालकाला संत इतके आवडतात, प्राणाई परोते. प्राणापेक्षा विश्वाच्या मालकालाही संत आवडतात. आणि त्या संतांसाठी इतक्या खालच्या स्तराचं काम करतो. या महाराष्ट्राच्या मातीतल्या सखूबाई नावाच्या साध्वीचा जर हा दर्जा, तर माझ्या साध्वी आसरा मातांचा किती मोठा दर्जा. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा दर्जा या साध्वी स्त्रियांचा.
आपल्या माऊल्यांचा हा दर्जा आहे. आणि ती पवित्र पूज्य श्री समाधीधन सद्गुरू आसरा मातेंचा अधिष्ठान इथं आहे. काय पूज्यता. जनाबाई नावाच्या साध्वी होऊन गेल्या. वारकरी संप्रदायातलं एक फार मोठं टोक. महाराज विश्वाच्या मालकानं भ्यावं. विश्वाच्या मालकानं. एखाद्या बाईनं भजन येते मग तिनं दिबर म्हण शिवी तू कोणाला. तुला दात राहतेत का खारोड्या खाला तर. चपात्या चगळून खाईन खारोड्या चगळून खाता येत असतात का. ठोईन का तिचे कोणी दात. ती जगाच्या बापाला शिवी देत होती. तुझी रांड रंडकी झाली जन्म सावित्री चुडेल्याले तुझे निघाले मळे तुला पाहून काळ रडे. एवढी हिंमत इतकी ताकद देवाला शिवी द्यायची. साध्वी जनाबाई. बरं काय होतं घरी. देवाला जीव घालण्यासाठी 5-25 गाई तरी जनाबाईकडे होत्या का. 5-50 एकर तरी त्याच्यातल्या गहू ज्वारीचा नैवेद्य करीत नाही. ह्याच दुसऱ्याच्या इथं खाला. नामदेवरायाच्या घरच्या भाकरी खाच्या. दाशी नामयाची मनोनिया. अनन्य साधारण महत्व आहे महाराष्ट्राच्या मातीमध्ये पवित्र स्त्रियांना. अनन्य साधारण महत्व. काय दर्जा आहे साध्वींचा. या गावातली एक न एक माऊली आपल्या सासरून माहेरी आज येते. कधी कधी दिवाळीला येता येत नाही. लक्ष्मीपूजन सोडून येता येत नाही. पण या पुण्यतिथीच्या दिवशी समाधीवर डोकं ठेवण्यासाठी पंचक्रोशीतले गावातली सगळी जणी येतात. काय दर्जा आहे. काय अधिकार आहे. इतकी सामान्य परिस्थिती. आपलं जीवन सुव्यवस्थित राहावा याच्याकरता दामू शेट्टीच्या घरी नामदेवरायाच्या घरी राजाईच्या सानिध्यामध्ये गोणाबाईच्या सानिध्यात आपलं जीवन फुलासारखं व्यतीत करणारी माऊली. त्या घरी काबाड कष्ट गौऱ्या यचण्यापासून काम करणारी स्त्री साध्वी जनाबाई. बर ज्या घरी राहत होत्या त्या घरी कोण्याच माणसाला बंध पांघरायला नव्हतं. बंध म्हणजे आता हे जर चादर असेल तर बंध म्हणायचं. भोजेकर महाराज याच्यातलं अर्ध फाळलेलं. कारण बंध पांघरण्यासाठी नव्हतंच तितकं पाटील साहेब. नव्हतंच. इतकी परिस्थिती नाजूक. या परिस्थितीमध्ये जगाच्या मालकानं त्या बाईला नाहू घालावं. नाहू. माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी. किंवा डोई चोळी सारंग पाणी. जगाचा बाप डोकं चोळायचा. डोकं चोळायचा. वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे वापन काढायचा. आपली भाषा नाही पण त्यांची येते. आदरीव लोक परमार्थातले त्यांचं वाक्य सांगतोय. पा इतकं देव काम करायचा. एके दिवशी जनाबाई झोपलेल्या आहेत आणि राजाबाईंच्या गोतातली एक पाहुणी आली. म्हणजे नामदेवरायाच्या सासरवाडीतून एक पाहुणी आली. आता पांघरायला तिला काय द्यायचं. हिवाळ्यातले दिवस होते. काय द्यावं पांघरायला म्हणून जनाबाईनं सांगितलं मला दिलेली जी वाकळ आहे ती पाहुणी पांघरेल. कडकड हिवाळ्याचे दिवस होते. कडकड हिवाळ्याचे दिवस. सगळी आपोआपल्या अंगावरची पांघरणं घेऊन झोपलेली आहेत. जनाबाई एकट्या झोपलेल्या आहेत. डोक्याच्या जटा केस मोकळे केले आणि ते मोकळे केस असे तोंडावरनं पांघरले. साळीचं तणच भरलेली पोताड्याची उशी डोक्याला घेतली आणि त्याच्यावर अंग टाकलं आणि आपले त्या मुक्तावळी केस असे तोंडावर झाकले झोपल्या. महाराज त्याला शेजारती झाली. त्याला कोणाला. जगाच्या बापाला. त्याची शेजारती कशी असेल. मखमली शेज असेल. त्याच्यावर फुलाच्या पाकळ्या असत्याल. त्याच्यावर त्याला मंत्रात झोपायचं. आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा आपुलाले मनोरथ जातो आपुल्या स्थळा. एवढं फार काय मोठं अंगावरती शाल
नुसतं हे करायचं सगळं. महाराज जगाच्या मालकाला तिथं अशी थंडी भरली, अंगावरचा मखमली ते पांघरण हालू लागलं, गणेश भाऊ हालू लागलं. आईसाहेब बाजूला होत्या, रुक्मिणी आईसाहेब. मालक मी बऱ्याच वेळेस तुम्हाला घाम आल्याला पाहला, पांडवांना लाक्षाग्रहात पेटवलं त्या दिवशी जगाच्या बापाला घाम आलता, अशी काही प्रकरणं पाहिली. पण तुमच्या अंगामध्ये कापरं भरतय, तुम्हाला थंडी वाजती, तुमच्या अंगावरचं पांघरण हलतय, हे पहिल्यांदा पाहते. असं का? आजारी आहेत तुम्ही. जाग आली आणि मध्यरात्री सांगितलं, रमा, रमा म्हणजे लक्ष्मी, हे लक्ष्मी, माझ्या जनील थंडी वाजती ग, माझ्या जनील थंडी वाजती, मला जावं लागतंय. आणि अंगावरचं भरजरी पांघरण उचललं आणि जिथं जनाबाई झोपल्यात तिथं अंगावर नेऊन टाकलं. महाराज त्या जनाबाई होत्या, जनाबाई होत्या. जाग आली, पाय धरले, माय बापा मला पांघरण घालण्यासाठी आलास? नको रे, ज्या घरातली मायबाप मला 2 टायमाच्या भाकरी देतेत ते गोधडे पांघरायलेत आणि मी मखमली कपडा नाही पांघरणार, नाही पांघरणार. पण दृष्टांत संपला. जगाच्या बापाने रात्री स्वतःची पर्वा न करता तिच्या अंगावर पांघरून टाकावा. त्या जनाबाईचा अधिकार किती मोठा असेल, काय दर्जा असेल माझ्या आश्रमातेचा, या पवित्र समाधीधन माऊलींचा काय दर्जा असेल, काय माझ्या जनाबाईंचा दर्जा भक्तिसूत्रातला. जगाच्या बापाने पांघरणाची व्यवस्था करावा इतकं टोक ह्या साध्वींचं आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा बनवान वार, काय त्यांचा महिमा बनवान हरि भक्त थोरा हरि भक्त थोरा मंडळे, हरि भक्त थोरा मंडळे, ये भेटे आता ब्रह्मादिका, याची ये भेटे आता ब्रह्मादिका. हरि भक्त थोरा साध्वीची सेवा आहे, जरशी शिल्लक करतो. येरी तरी भंगिऱ्याच्या वाढदिवसात चिठ्ठ्या देतेच, वाढवा वाढवा वाढवा. त्या हराम खोरायला त्याच्या बायका कदरल्या आणि त्याच्या वाढदिवसाला आमचे कीर्तन भडवायचे. इथं बोललेलं मालकाच्या यादीत जाते. गरीब बाई एक एवढं उदाहरण ऐका, मग काल्याचा अभंग घ्यायचा आपल्याला. विठोबा रुक्माईचं भजन करून मग काल्याचा अभंग, त्याच्यावर 5 मिनिटं बोलून मग प्रसाद वाटू. आणि कधी पण सूत्र लक्षात ठेवायचे. मागे एकदा भागवत लावलं एका माणसाच्या वर्ष श्राद्धाला.
आणि वर्ष श्राद्धाला भागवत लावलं, त्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी काल्याचं कीर्तन ठेवलं. कसा काला करता येईल श्राद्धाच्या दिवशी? माणसाच्या श्राद्धाला काला करता येत नाही का? कारण त्याची लायकी नाही म्हणून. आणि संतांच्या पुण्यतिथीच्या दिवशी का देव काला स्वीकारित नाही. ते म्हणतो माझा मोठेपणा नको, त्यांचा करा. इतका मोठा फरक आहे. फरक आहे एवढा फरक. हा, इथं देव नको म्हणते आणि तिथं त्याची लायकी नसते. म्हणून सूत्र असतात काही काही, त्याचं एक रचना करून केलं पाहिजे. अत्यंत गरीब एक स्त्री. तुम्ही या माऊलीचा जर फोटो पाहिला तर अंगावरचं लुगडं किती भारीच आहे तुम्हाला कळलं. तेच एकदम साधं लुगडं, साधं साधं, गळ्यात तुळशीच्या कंठ्या माळी, एकदम साधं साधं व्यक्तिमत्व. महाराज, विश्वाच्या मालकाला हलवायची ताकद. विश्वाच्या मालकाला किती पुण्यतिथी आहे? 46वी पुण्यतिथी. मला सांगा बरं, असा कोण श्रीमंत आहे त्याचं 46 वर्षापासून वर्ष श्राद्ध होते? 46 वर्षापासून. आणि जरी झालं ना नाही, उशिरा पाहिलं तुम्हाला. हे आमचे जुनी माणसं आहे. हे नाना झालं, स्वर्गीय तराशे महाराज झालं, विनायक महाराज झालं, हरिभक्तीपरायणे जुने. पहिल्याने इकडे यायचो मी खूप. तेव्हा ऑटो रिक्षात येत होतो मी, 3 चाकाचा ऑटो रिक्षा. पण आजही तसाच आहे. गाडी असू द्या कोणती बी, पण टाचा उचलीतच नाही. हा, टाचा उचलल्या की चांगला चांगला हत्ती पडतो बरं. नाही, टाचा नाही उचलू द्यायचा, पाय सगळा टेकायचा, भीती राहत नाही. विठाला गरीब बाई, अत्यंत गरीब. गरीब बाई, अण्णा गरीब बाई. ती रोज देवाला नैवेद्य द्यायची, खिचडीचा नैवेद्य. खिचडी काय असेल बरं तिच्या खिचडीला? कधी जर तेल नसलं तर ती पातेलं ते मडकं गरम करायची, त्याच्यात पाणी टाकायची. ते चणकन वाजलं, पाण्याला चटका बसला आणि पाणी उकळलं की तांदूळ टाकायची. फक्त मीठच त्याच्यात. मोहरी नाही, जिरं नाही, तेल नाही, हळद नाही, जायफळ नाही, कढीपत्ता नाही, काही नाही तिच्या खिचडीला. नुसतं मीठ आणि मिरचीचा तुकडा. अत्यंत गरीब बाई, अत्यंत गरीब बाई. इतकी गरीब पुढे आहे का? तिला झोपडं जरी असलं तरी त्या झोपड्याला सुद्धा लाकडं मोठी भेटली नव्हती. कारण तिच्या झोपड्यात मधात जाताना बसून जावं लागायचं. बसून बाळासाहेब महाराज बसून. उभ्यान गेल्यावर थुत्तर फुटन. म्हणजे उभ्या मेडी उंचीनं कमी होत्या. मग आता ते वाशे तरी लांबणीचे कसे जमतील? वाशे नाही कळायचे जिनच्या पॅन्टीवाल्याला. वाशे फक्त जुन्या लोकांना कळतंय. तुम्हाला वाशे कळत नाहीत, वाशे मोजता येतात. विठाला विठाला विठाला. म्हणून जुनी माणसं म्हणायचे काय बचर बचर लोकांचे वाशे मोजायला. वाशे मोजणं म्हणजे दुसऱ्याची निंदा करणं, उकांडे उकरणं. वास त्याला म्हणतात, ते लाकडाचं असतंय. जुन्या लोकांना माहित होतं. पूर्वीच्या काळात ते पत्र गित्र दुर्मिळ होते म्हणून झोपडे करायचे ना. आढं असायचं, त्याला आडू असायचा, उभ्या मेढी असायच्या, वाशे असायचे, खालच्या आखुड्या मेढी असायच्या, कोपऱ्यात मोघळ करायचे, मोघळाला एक मजला करायचे, त्या मजल्यात पेंडी ठेवायचे म्हणजे बैलाचं तोंड पुरुणी टाकल्यावरच खावा अशी शिस्त असायची. राहाल जर कोठे होते तर त्याच्या सगळ्या वस्तू ठेवायचे मोघळ. आता काय राहाल बंगले आणि आतमध्ये भूत. काय नुसता मोठा वाडा पोकळवास आणि वारा जाय भासा भासा. नामदेवरायाच्या घरी झोपडं होतं पण भजन 14 लोक करीत होते. हा, आता काय नाही, आता नुसतं. हा, एक जणांनी घर बांधलं, वास्तू शांतील माल बोलवलं. घर होतं 1.5 कोटी रुपयाचं. माझ्या लक्षात आली आणि मिस्त्रीत पैसे बुडिलेत. भेताड रडू लागलं ना ते गजा असे वक वक करू लागले. मी यान गजावाल्यात पैसे दिले नाही, खडीवाल्यात दिले नाही, इटावाल्यात दिले नाही. याच्या घरात बसणं म्हणजे मसन वाट्यात बस नाही. आता करता काय, बुका लावणार तेच होतं. त्याच्यामुळे मी काही विरोधात गेलो नाही. त्याच्या काय विषय नाही त्याचा. एवढं मोठं घर. मी म्हणलं तुळशी वृंदावन आणि करीत असतेत का? मी म्हणलं बाप्पा, आणि तू हिंदू आहे ना, आणि तुळशी परिस्थिती होती. चला असू द्या.
बर काहीनं तुळशी वृंदावन केलं तर बाजूला शेळी बांधली, ती शेळी तुळशीला उपदाऱ्याच येऊ देईन, शेंडा आला की छानी आला की छानी, काय नाटको काय कायचे बाबा. आणि ते म्हणते आम्ही लय परमार्थिक चांगल्या पुरात टाकायला पाहिजे या मन तुम्हाला. विठाला विठाला एकदम साधी बाई, एकदम साधी. तिचा नैवेद्य जगन्नाथ प्रभू खात होते. जगन्नाथ प्रभू ओडिसामध्ये, त्याला जगन्नाथपुरी म्हणतो. हो, तिची खिचडी. महाराज एक दिवस असा झाला, जगन्नाथपुरीचा राजा तोंडरूप सकाळचा 10चा नैवेद्य तो सोन्याच्या ताटात नेत होता. त्याच्या घरी रंगनाथ गुरुजी विनोदात सांगायचे त्याची चूल पण सोन्याची होती. म्हणायचे ते विनोद, मोठ्यांचं वाक्य असते महाराज. मोठ्या लोकांची वाक्य ही वाक्य नसतात, ती अमृता समान असतात. मोठ्यांची वाक्य ही वाक्य नसून ती उपदेशाचं सूत्र असतात. गुरुजी म्हणायचे वैभवशाली राजा, त्याच्या समोर जे नगारा वाजायचा त्या देवाला नैवेद्य घेऊन जात असताना तो नगारा सोन्याच्या टिपऱ्यान वाजत होता. राजा आहे महाराज तो, बोजेकर बाबा राजा आहे तो. सोन्याच्या टिपऱ्यानं नगारा वाजायचा. आणि वैभवामध्ये मोठ्या थाटामाटात भक्तीच्या मस्तीत, वाक्य नीट ऐका, भक्तीच्या मस्तीत देवाला नैवेद्य जायचा. पण जगन्नाथ प्रभूला नैवेद्य मात्र खिचडीचा. त्याला पुरणपोळीचा नैवेद्य नाही काय, त्याचं ती खिचडीच नैवेद्य होता तो खिचडीचा. आजही कुठं काही काही परंपरा आहेत. आमच्याकडे बालानंद स्वामीचं मंदिर अलीकडे सातवण्याला आहे. तिथं एखादा श्रीमंत काजूची भाजी करीन, पनीरची करील, बदामाची करीन, कारकाची करीन, कशा कशाच्या करते ते करू द्या, पण तिथं भाजी पाहिजे गाजराचीच. परंपरा परंपरा परंपरा. इकडे अलीकडे मंगरुळला बोडखे बाबा नावाची संत होऊन गेले. आसरा मातांसारखे संत, अवलिया संत, फार मोठा इतिहास त्यांचा. नदीच्या कडेला, ओढ्याच्या कडेला काही पोरांनी माश्या धरल्या, सरपंच जमा केलं, जाळ पेटीला, त्याच्यावर त्या नदीतले मासे भाजले आणि खा म्हणले महाराज. महाराजानं ते मासे असे तोंडात 5-10 टाकले आणि ह्याच पोट्ट्याने गावात येऊन सांगितलं महाराजांनी माशा खाल्ल्या. 5-10 महाराज मासे खाल्ले? हो म्हणले. काय काम म्हणले? गळ्यात तुळशीची माळ. आणि म्हणले मग काय व्हालंय? मग आम्ही उद्यापासून खाऊ. नाही रे मरतान बेटे हो, मासे खाता असतात तुम्ही, तुम्ही वारकरी हो ना, मासे कसे खाता येतील? मग आम्ही तुमच्या पाया पडून वारकरी झालो, तुम्ही कसे खाल्ले? अरे मी खाल्ले नाही रे, हे मारू लागले म्हणून जिते केले. बरं ते भाजले होते, भाजल्यावर जिते राहतात का? भाजलेले मासे तोंडात टाकले. एक जण म्हणला महाराज त्याने भाजले तर मेलते ते, तुम्ही जिते कस काय केले? बकेट भर पाणी आणा म्हणले. बकेट भर पाणी आणलं आणि वमन क्रिया केली. उलटी नाही केली पाटील साहेब, उलटी नाही, पूर्ण जठर तोंडातून बाहेर काढलं. पूर्ण अन्नाची पिशवीच बाहेर काढली आणि खळा 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 त्या बकेट भर पाण्यात धुतली आणि ते भाजलेले काळे ठक्कर पडलेले मासे त्या बकेटात पडले की जित्ते झाले. त्यांना भाकरीचा प्रसाद आहे तिथं, आमटीन कण्या भाकरीचा प्रसाद, ज्वारीच्या कण्या. मी खूप दिवसापूर्वी जात होतो कीर्तनाला. ह्याचा एक प्रसाद असतो, ठरलेला प्रसाद असतो, प्रसाद खूप ठिकाणी. इथे जालन्याच्या पुढे एक डाव्या हाताला मोठी संत आहे, तिथं उमराच्या दोड्याची भाजी, उमराच्या दोड्या आणि साधं वरण, वरण शिजून कढईतलं टाकायचं आणि तिथं पाणी वाहतं, ते पाणी त्याच्यात टाकायचं. साधं वरण आणि उमराच्या दोड्याची भाजी. काय हे प्रसाद आहे, साधूचा प्रसाद आहे, प्रसाद आहे. तसा जगन्नाथ प्रभूचा प्रसाद म्हणजे खिचडी. महाराष्ट्र फार टोकाचा आहे. महाराष्ट्र महाराज या लोकांमुळे आपण साबूत आहेत. धरा या महाराष्ट्राची, या भारत देशाची पृथ्वी शेषाला सहन होत नव्हती, म्हणून या संतांनी त्यांच्या तपोबळावर पृथ्वी स्थिर ठेवली. शेष कधीच थकलाय.
इतकं पाप झालंय, शेष कधीच टाकलाय. आता केवळ जर पृथ्वी सावत असेल त्या संत लोकांच्या पुरुषार्थावर आहे, या वारकऱ्यांच्या पुरुषार्थावर आहे, त्यांच्या ताकदीवर आहे. देवाला मोठ्या थाटात नैवेद्य खिचडीचा ठेवला आणि त्या दिवशी 10 सव्वा 10 वाजता राजा गेले, नैवेद्य ठेवला आणि नैवेद्य उघडा करायच्या आधी तोंडाकडे पाहिलं तर देवाच्या तोंडाला खिचडीचे कण लागले होते, भाताचे कण. तर राजानं पुजाऱ्याला सांगितलं, काल देवाला नैवेद्य तोंडाला लावल्यावर तोंड पुसलं नाहीस का तो? पुजाऱ्यानं सांगितलं, मालक नैवेद्य ठेवल्यावर देवाच्या तोंडाला खिचडीचा घास लावला, मखमली कपड्यानं तोंड पुसून घेतलं, तो घास या खिचडीत टाकला, अर्धा आम्ही पुजाऱ्यानं घेतला, अर्ध्यातला अर्धा तुम्हाला द्याला आणि चौथाही भाग भक्ताच्या खिचडीत टाकून सगळ्यांना वाटला. त्याच्यावर रात्री देवाचे शेजेचे मंत्र झाले, देवाला अंग गळ्यातले निर्माल्य काढले, माळा काढल्या, देवाला शेजेवर पोहुडलं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि सकाळी देवाला पंचामृतानं स्नान घातलंय, अभिषेक झालाय, मंत्रोच्चार झालाय आणि देवाच्या तोंडाला खिचडीचे कण कस काय? राजान पुजाऱ्याला वेठीच धरलं, दार लावलं आणि मग साक्षात्कार झाला राजाला. संध्याकाळी, राजा तुम्ही नैवेद्य नुसता ठुता, पण या गावातली एक म्हातारी तिची खिचडी देव खातो. राजा म्हणला, आपल्याला तिला बोलवा, आपल्याकडे बोलवा. मग तिला बोलून घेतलं, त्या म्हातारीला बोलवलं, भालदार चोपदार पालखीच पाठिली सोन्याची. पण ती साध्या विचाराची म्हातारी होती, साध्वी भोसले माता सारखी ती माऊली होती. ती पालखीत कशाला बसून सोन्याच्या? त्या म्हणल्या, मी पायी चलते. आणि ती म्हातारी काठी टेकीत टेकीत राजाच्या दारात आली. आल्याबरोबर राजाची पत्नी वगैरे, प्रधानाची पत्नी सगळ्या बसल्या. राजाने विचारलं, माय, मोठी माणसं आदरयुक्त बोलतात, ए माय. जी माय बाप. तू खिचडी करते? हो. देवाला नैवेद्य? हो. नुसता नैवेद्य देत नाही, त्यानं खाल्ल्याशिवाय मी खात नाही. राजा म्हणला, आगाऊच का आम्ही? आमच्या इथं सरपण टाकायला सोन्याची चूल. आता सरपण सोन्याचं नसतंय, असतं तर ते पण केलं असतं राजाने. सरपण कसं सोन्याचं करता येईल? चूल सोन्याची, भांडे सोन्याचे, चमचे सोन्याचे, ताट सोन्याचा, नगारा वाजायला सोन्याची टिपरे, नगाऱ्याचं कातड सोन्याचं करता येत नाही, तर ते पण केलं असतं. माणसं काय करतील पैशाच्या जोरावर देव जाणे, सगळं वैभवशाली. आम्ही काय ठुली म्हणून ठुतो, खाल्ली म्हणून खाऊ घालतो ना आणतो घरी. म्हातारी म्हणली, तशी नाही. मग राणीनं सांगितलं, प्रधानाच्या पत्नीनं सांगितलं, बऱ्यापैकी असे चरचर बोलणारे लोक असतात ना मोठ्या लोकाय पुढं, पण मोठ्याल्या लोकांसोबत राहणाऱ्यानं जरा हिशाबात बोललं पाहिजे. आमच्या इथले एक मोठ्याच्या संग राहून गरीबाला गाचंड्या देत होतं, पण ते मोठं पळड्याव याला लोक नदीला हाणलं, मग त्याला नदीला हाणलं लोकांनी. त्याच्यामुळे मोठ्याच्या संग राहून आपण नाही तरतर केलं पाहिजे. मोठे मोठे असतात ते पळड्याव, आपल्याला कोणी हानीत मग, त्याच्यामुळे नाही. हा हा, या बा बैल म्हातारा झाला की येसन काढून घेत असते, यशनी काढून घ्यायची वेळ येऊ दिली नाही पाहिजे माणसानं. विठाला विठाला हुशारबाई सगळ्यांनी विचारलं, मग शिजाव खिचडी. ती म्हणली, तुमच्या इथं सोन्याची चूल आहे, सोन्याचं पातेल आहे, सोन्याचा चमचा आहे, हिच्यात टाकायला काय कोथिंबीर काय टाकायची, सोन्याची इळी आहे, सगळे तुमचे तांदूळ भारीचे येतं, पण तुमच्या इथं शिजलेली खिचडी जगन्नाथ खात नाही. राजाचं तर सगळं जीवन ढिलच. बसल्या बसल्याच काष्टा खोसू लागला. आपलं तर मातीतच गेलो म्हणे बापा. चला म्हणे, प्रधानजी, राजा, मंत्री, महामंत्री, सुमंत्री, राजाची महाराणी, प्रधानाची पत्नी, त्या म्हातारीचं घर गावाच्या कडेला. पण त्याच्यातला एक मंत्रिमंडळातला एक जरा लवचिक होता. तिथे गेल्यावर म्हणला, राजेसाहेब म्हातारीच्या घरी जाताना मुकुट हातात घ्या, नाही वरच्या लाकडात अडकन, अपमान होईल तुमचा. बसून जावं लागत आहे, आणि बसून बी मुंडकं वाकून जावं लागत. नाही वाकिलं तर वरी मुकुट अडकन, आणि वाकिलं तर खाली पडन. राजा हुशार होता, गेले मधात, दाबून चोपून सगळे बसले. म्हातारीन चूल पेटिली. देव किती भारी. त्या दिवशी सरपण ओलं, सारे डोळे पुशीत होते, पण पाहायचंय ना देव खिचडी खातो खातो.
खिचडी शिजली. शिजल्याच्या नंतर दारात तुळशीचं वृंदावन आणि तुळशी वृंदावनापाशी खापराच्या गाडग्यात. आता गाडगं म्हणल्यावर खापराचं, पण आता लय लोक खापर वापरायले. तर गुळाचा चहा कोण पेत होते? तुम्हाला गिरगावच्या बाळ्याच शपथ आहे, इमानदारीने सांगा. 20-30 वर्षापूर्वी गुळाचा चहा कोण पेत? गरीब माणसं. आणि गुळाचा चहा एखाद्यानं बऱ्यान पेल्या लोक म्हणले हे भिकार चोटे, गुळाचा चहा प्याले. हे सांगायलो 30-35 वर्षाचं. तुम्हाला पुन्हा एकदा मै शपथ आहे, आता गुळाचा चहा कोण प्याले? जय तर लय पाचोळा झाला का? ते प्याले ते गुळाचा चहा. ह इथे गावरान गुळाचा चहा भेटन. त्या हॉटेलवाल्याला विचारा ऊस कुठं लावतेत? ते म्हणलं आपल्याला काय पतात नाही. ऊस दाखवा बरं. त्याने येळू दाखिला. म्हणलं ह्या येळून हाना ह्या सोंबळ्याला. येळूचा कुठं गुळ होत असतो रे सोंबळ्या? येळूतला ऊसातला ज्याला फरक कळत नाही हे बिनाखली म्हणतोय हे गावरान गुळाचा चहा आहे. तो येळू मोडूस तर हाणायला पाहिजे भाडव्याला. लोकांच्या डोळ्यात माती टाकतो सोंबळ्या. सारी नाटकच. चला काय करायचं आपल्याला. हे पैशावाल्याचा माज उतरण्यासाठी देव असे जन्माला घालतोय. हो. तुळशी वृंदावनापाशी खापराचं परळ होतं, त्याच्यात खिचडी टाकून दिली सगळीच पूर्ण पुसून पासून भोजेकर महाराजजी टाकली ती. त्याच्यावर तुळशीचं पान ठेवलं. पाणी त्याच्यातला थोडासा घास त्याच्यातच उचलून ठेवला आणि पाणी फिरवलं. पाणी फिरवायला मातीचंच बुटकं. पाणी फिरवलं आणि डोळे झाकले आणि विनंती केली. रोज डोळे झाकून नुसती विनंती खिचडी खाय म्हणून करीत होती. तिला चुटचुट आवाज आला किंवा खिचडी हालेल्याचा आवाज आला की तिच्या लक्षात येत होतं देव आला. पण तिला वाटत होतं आज देव येतो का नाही काय माहीत. तिला माहीत होतं ना फुगिरायला देव भेटत नाही. आज सारे फुगीरच होते तिच्या भावताल बसलेले. फुगिरायला कसं भेटन? हा देव भेटण्यासाठी हे वाकलं पाहिजे अंतःकरण. हो माना तर कोणाच्या वाकत्यात येडिंग थोडीच झालेली. मानाला थोडीच येडिंग केली न वाकायला. वाकत असती ही चोंभाळेपणा असतो मान वाकीनं. पण हे वाकलं पाहिजे आणि हे ज्याचं वागतंय का अंतःकरण देव त्याला मानित असतो. कोणाला नाही मानित देव. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. नम्रतेशिवाय मानित नाही. म्हातारीन पदराची वटी केली 2-4 जाग्यावर छिद्र त्या लुगड्याला. भोसले माता सारखं लुगडं साध आणि त्या लुगड्याची जिजा वटी केली अशी पुढे आणि देवाला पसरली. देवा भीक मागते रे, आज माई परीक्षा आहे रे जगन्नाथा. हे माय बापा विश्वनाथा माई परीक्षा आहे रे माय बापा. रोज खिचडी खातोस रे, आज खाय नाही यायच्या देखता. खोरा झानला. हाताचा खोरा, हात दिसत नाही आणि खिचडीच्या पात्रात असा खोराच. तुपाच्या मोठ्या बरणीत असा कसा खोरा घालतेत असा खोंगा, तसा खोंगा भर खिचडी घेतली आणि म्हातारीनं दर्शन घेतलं. राजेसाहेब देवान खिचडी खाल्ली. म्हातारीनं जिथं देवाचा हात लागला होता का तितका भाग राजाला देऊन टाकला. राजा धर्मनिरपेक्ष राजा आहेस, तुला देवाचा स्पर्श झालेला प्रसाद देते. ठराविक लोकांना भेटतो. देवाचा स्पर्श झालेला प्रसाद रानोबा नावाच्या वारकऱ्याला भेटला. हे रानोबा नावाचे वारकरी म्हणजे चोखोबरायचे वडील होते. देवान चोखलेला आंबा रानोबाला भेटला. देवाचे दातन ओठ लागलेला तो आंबा पत्नीला दिला. झाल्याला मुलगा नाव ठेवलं चोखोबा. हे ठराविक लोक असतात पात्र सुद्धा. राजाने विचार केला काय म्हातारी. त्याच जागेवर महाल बांधला आणि आज तिथेच स्वयंपाक घरे जगन्नाथाचं आणि तिथून खिचडी करून जगन्नाथाला आजही नेण्याची पद्धत आहे. दृष्टांत संपला. महाराज सोन्याच्या चुलीवर शिजवलेला स्वयंपाक खात नाही, पण एका झोपडीत लहानशा 4.5 फूट उंचीच्या झोपडीत राहणाऱ्या म्हातारीच्या हातची खिचडी खातो. जगन्नाथ तिची खिचडी खातो. ती साध्वी किती अधिकारी असेल तशा माझ्या भोसले माता किती अधिकारी असताल. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात काय त्यांचा महिमा वर्णवारवार. काय त्यांचा महिमा वर्णवारवार. काय त्यांचा महिमा वर्णवारवार. काय त्यांचा महिमा वर्णवारवार.
नाशिकच्या मनमाडच्या मालेगावच्या पुढं कोपऱ्यावर खानदेशच्या कोपऱ्यावर ढवळेवीर नावाचं गाव आहे. ढवळेवीर जीवनभर एका साध्वी रुक्मिणीबाई नावाच्या स्त्रीनं ज्ञानेश्वरी वाचली. त्या जात राहिल्या. त्यांचा अंत्यविधी केला अण्णा. तर अंत्यविधी केल्यावर दुसऱ्या दिवशी राख सावडायला गेले तर दोऱ्यासगट माळ सापडली. दोऱ्यासगट आज त्या माऊलीच्या माळीची समाधी आहे. अनन्य साधारण महत्व या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पवित्र स्त्रीला. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज याच भारत देशातल्या पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आले. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप याच भारत देशातल्या पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आले. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, शेना महाराज, गोरोबा काका, निवृत्ती दादा, सोपानदेव हे सगळे याच भारत देशातल्या पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आले. इतकी पवित्र स्त्री, त्यात माझ्या भोसले माता माऊली, त्यांचा हा 46वा पुण्यतिथी सोहळा त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या वाणीला कीर्तनातला मध्यविराम देतो. विठोबा रखुमाई,
काल्याचा अभंग घेतो. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय टाळी 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 हातावरी करा हात. नमः शिवाय नमः शिवाय हो नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले 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 नमः शिवाय हरि हरि बोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय मोठ्या श्रद्धेने चालत असलेला हा समाधी उत्सव पुण्यप्रसंग सोहळा साध्वी आसरामाता भोसले त्यांच्या चरणी माझ्या वाणीला विराम देतो. पवित्र श्रावण मास, या श्रावण मासामध्ये एका साध्वी माऊलीचा समाधी सोहळा, त्या सोहळ्यात आजचा काल्याचा प्रसाद मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने भरत अण्णा घोडके यांनी केला. मला जिजा म्हणाले त्यांची फार इच्छा होती प्रसाद मला मिळावा आणि त्या प्रसादाला बाळू महाराजांचं कीर्तन असावं, असा त्यांची भावना. योगायोग मलाही येण्याचा आला. भरत अण्णा घोडके त्यांना कोटी कोटी धन्यवाद. अशा पवित्र श्रावण मासामध्ये एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. माझ्या भगवान शिवजीचं या मासाला आधिपत्य आहे आणि या मासामध्ये एका पवित्र साध्वीच्या समाधी सोहळ्याच्या दिवशी तुम्ही प्रसाद केला. एवढ्या मोठ्या भक्तगणांना, वारकऱ्यांना तो प्रसाद मुखात जातो आणि त्या प्रसादासाठी नामचिंतन पुण्यपावन प्रसंग म्हणून या प्रसंगावर तुम्ही गोड अशा प्रकारचा तुमचा अर्थ अर्जन करून ती संपत्ती, सात्विक संपत्ती आध्यात्मिक क्षेत्रात खर्च केली. त्याबद्दल भरत अण्णा घोडके तुम्हाला पुनश्च कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि काल्याचा अभंग घेऊ. कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश, आला वाटे कालिका वैष्णवनिका संभ्रमा, वागुल्या ब्रह्मदिका उत्तम लोका दाखवू, आला वाटे कालिका वैष्णवनिका संभ्रमा, तुका म्हणे हो मंडळी आम्ही बळी विरगाळे, आला वाटे कालिका वैष्णवनिका संभ्रमा, जुळे होतो दिलाचे निवडी, वाळे दोन्ही कडे मुख बसवली करे, वाहतीच्या धारा धारे दोहीच्या गोबरा, वाळे दोन्ही कडे मुख बसवली, तुका म्हण्या ते तुका निकवणे वाळे दोन्ही कडे मुख पसरवली, वाळे दोन्ही कडे मुख पसरवली,
ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल बोलिले गुरुदेव माऊली नाही उच्चारिला ज्ञानेश्वरा बाया येते नाही आरती चंद्रमाने पाहाऊ सकाळ पुण्यवंत तुम्ही बाबा हे तारी उभा प्रेम सप्रेम आरती गोविंद काळा प्रौढा आणि वाळती ब्रह्मण नित्य करते नामा म्हणे ते सेवा ते आरती तुकाराम स्वामी